गुड आफ्टरनून. आज आपल्याला बघा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत मराठी विषयाचा भाषेचा व्यवहारात उपयोग निर्देश या घटकातील वाक्याच्या वेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे हा घटक आज आपल्याला पाहायचा आहे. आता बघा, आपण ज्यावेळेस एखादा वाक्य बोलतो लिहितो त्यावेळेस ते कसं वाक्य असतं तर कर्ता कर्म क्रियापद यांचा एकमेकांशी मेळ घालून अर्थपूर्ण वाक्य असतं, बरोबर की नाही. जर कर्ता पुल्लिंगी असेल तर क्रियापद सुद्धा पुल्लिंगी असतो, आहे की नाही. हर्ष खेळायला जातो असं वाक्य असतं, बरोबर की नाही. म्हणजे हर्ष पुल्लिंगी आहे म्हणून जातो आहे. ते जर संचिता खेळायला जाते म्हणजे कर्ता जर स्त्रीलिंगी आहे तर क्रियापद सुद्धा आपण स्त्रीलिंगी वापरतो, तेव्हाच वाक्य काय होतं अर्थपूर्ण होते, बरोबर की नाही. आणि आपण असं म्हणलं स्वप्नी खेळायला जाते, त्याचा अर्थ होतोय का किंवा वाक्य ते अर्थपूर्ण आहे का तर चुकीचं आहे. काय चुकीचं आहे वाक्यात? स्वप्नील खेळायला जाते ह्या वाक्यामध्ये चुकीचं काय आहे? जातेच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? जातो. तर असंच ह्या वाक्यामधले आपल्याला वाक्य दिलेत आणि त्यातला चुकीचा भाग तेवढा आपल्याला ओळखायचा आहे. तर तो चुकीचा भाग ओळखताना काय करायचं तर लिंग, वचन, काळ, सर्वनाम, प्रत्यय या सर्व बाबीवरून आपल्याला तो चुकीचा भाग ओळखायचा आहे. खूप सोपं आहे. तर बघा कसे प्रश्न येतात ते आपण बघूया. नमुना प्रश्न येतात तर लिहिते वगैरे. आपली युक्ती अजिबात बोलायचं नाही, सफल झालेली पाहून त्यांना खूप तुमच्या सुद्धा समाधान वाटले. वाक्य बघा काय आहे तर आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. आता बघा ह्याच्यामध्ये सुसंगत वाक्य करायचं, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य करायचं. आपली युक्ती सफल झालेली पाहून, आता इथं पुढे काय पाहिजे रे? त्यांनी का त्यांना? त्यांना म्हणजे त्यांनी हे चूक आहे, त्यांना खूप समाधान वाटले. म्हणजे चुकीचा भाग कोणता आहे? त्यांनी काढून टाकलं की वाक्य अर्थपूर्ण होतंय. म्हणजे चुकीचा भाग कोणता आहे? पर्याय नंबर 3 त्यांनी, बरोबर की नाही. कळतंय ना. पुढं बघूया. दुसरा बघा, करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक झाड वेल आहे. एक झाड वेल आहे. आता इथं बघा तिरक्या ओढल्यात का नाही ते वाक्याचे भाग आहेत बघा. आता बघा आपल्याला अर्थपूर्ण वाक्य करायचं आहे. करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे. इथपर्यंत वाक्य कसं वाटतंय? अर्थपूर्ण वाटतंय की नाही. इथपर्यंत वाक्याचा काय अर्थ वेगळा वाटत नाही. एक सुद्धा बरोबर वाटते. झाड वेल आहे. आता करवंद बघितले का तुम्ही? करवंदाची वेल असते का झाड असतं? झाड असतं, आहे की नाही. करवंदाचं
झाड असतं, जाळीसारखं झाड असतं. वेल असतो का? नाही. करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक झाड आहे. हे वाक्य कसं आहे? अर्थपूर्ण. कधी? तर वेल ज्यावेळेस आपण काढून टाकू म्हणजे वाक्यातील चुकीचा भाग कोणता आहे? वेल. पर्याय नंबर 4. ठीक आहे, पुढे बघा तिसरा. पुस्तकाला ऑब्लिक पुस्तकाच्या ऑब्लिक पहिल्या पानावर ऑब्लिक मोराचे ऑब्लिक चित्र आहे. आता काय करायचं? आपल्याला चुकीचा भाग ओळखायचा आहे. बघा, पुस्तकाच्या पहिल्या पानावर मोराचे चित्र आहे. आता पहिल्या पानावर मोराचे चित्र आहे, इथून वाक्य कसं आहे? अर्थपूर्ण आहे. फक्त पुस्तकाला का पुस्तकाच्या रे? पुस्तकाच्या पहिल्या पानावर मोराचे चित्र आहे, हे बरोबर वाटतंय का? पुस्तकाला पहिल्या पानावर मोराचे चित्र आहे, हे बरोबर आहे. म्हणजे पुस्तकाला हा वाक्य कसा आहे? चुकीचा आहे. पुस्तकाला हा वाक्याचा भाग कसा आहे? चुकीचा आहे. पर्याय नंबर 1. पुढचं बघूया. उन्हाळ्यात पावसाळ्यात पृथ्वीवर सर्वत्र हिरवळ असते. बघा, उन्हाळ्यात ऑब्लिक पावसाळ्यात पृथ्वीवर ऑब्लिक सर्वत्र हिरवळ ऑब्लिक असते. इथपर्यंत दिसते माझा व्हिडिओ? आता बघा, त्यातला चुकीचा भाग ओळखायचा आहे. उन्हाळ्यात पावसाळ्यात पृथ्वीवर सर्वत्र हिरवळ असते. आता पृथ्वीवर सर्वत्र हिरवळ असते हा भाग बरोबर आहे. उन्हाळ्यात का पावसाळ्यात रे? उन्हाळ्यामध्ये हिरवळ असते? नाही, उन्हाळ्यामध्ये ऊन असतं, पाऊस नसतो, त्याच्यामुळे हिरवळ कुठेही नसते. हिरवी झाडं कुठेही नसतात. तर कधी असतात? पावसाळ्यामध्ये. म्हणून उन्हाळ्यात हा भाग कसा आहे? चुकीचा आहे. वाक्यातील कोणता भाग चुकीचा आहे? उन्हाळ्यामध्ये. वाजवा. अजिबात सुद्धा शांतता नकोय. काहीतरी खटखुट करायचं. पुढचं बघा, हे झाले नमुना प्रश्न. सरावाचे प्रश्न आपण दिसतंय का रे? देबू मामाच्या शेतावर ऑब्लिक कष्ट ऑब्लिक करू लागले ऑब्लिक करू लागला. यातला चुकीचा भाग शोधायचा आहे. बघा, देबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागले. कुठला? आता देबू मामाच्या शेतावर, देबू हा लहान आहे, मग त्याला लागले म्हणतो का आपण? म्हणजे अनेक वचन लावतो का? तर नाही. तर करू लागले हे चुकीचं आहे. करू लागला. देबू हा छोटा मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याला एकारार्थीच बोलवणार. देबू हा मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. चुकीचा कोणता आहे? करू लागले. पर्याय नंबर 4. पुढचा बघा दुसरा. गाडगे
बाबांच्या ऑब्लिक गाडगे बाबांचे आवाज नको रे कीर्तनाला 10 लोक जमू लागले. आता इथं बघा गाडगे बाबांचे कीर्तनाला 10 लोक जमू लागले. कुठला चुकीचा आहे रे? गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10 लोक जमू लागले. म्हणजे गाडगे बाबांचे या हा वाक्यातील भाग कसा आहे? चुकीचा आहे. पर्याय नंबर किती? 1. कोण तर बोलते रे बारी? नाही शिकणं आवडली तुम्हाला. मला तर सारखा प्रवेश बोलल्यासारखं वाटतं. त्याचं खाली मान घालून काहीतरी चालू असते सारखं. होय कर तोंडात शब्द नाही करायचा, नुसतं समजून घ्या. 3 बघा अनेक ऑब्लिक पक्षी ऑब्लिक आहे. आता इथं बघा अनेक पक्षी उडत आहे. येईल का आहेत रे? आता अनेक पक्षी आहेत म्हणून काय नाही आहे. एक पक्षी असतं तर आहे, पक्षी उडत आहे म्हणून आहे हा भाग कसा आहे? चुकीचा आहे. अनेक पक्षी उडत आहे चुकीचा भाग कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचं बघूया. असेल माझ्या देशावर खूप प्रेम आहे. असेल ऑब्लिक माझ्या ऑब्लिक देशावर ऑब्लिक खूप प्रेम ऑब्लिक आहे. बघा असेल हा काही संबंधच नाही. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. असेल हा शब्दच चुकीचा आहे म्हणून वाक्याचा चुकीचा भाग कोणता? असेल. कोणता? असेल. पर्याय नंबर 1. कशाला घाबरताय? बघा 5. त्याने ऑब्लिक खिडकीने ऑब्लिक बाहेर ऑब्लिक डोकावले ऑब्लिक खिडकीतून. बघा त्याने बाहेर डोकावले खिडकीतून. ह्याचा एक अर्थपूर्ण वाक्य होऊ शकतं. बघा त्याने खिडकीतून बाहेर डोकावले, पण त्याने खिडकीने बाहेर डोकावले होते का? नाही. म्हणजे चुकीचा भाग कोणता आहे? खिडकीने. पर्याय नंबर 2. कळतंय ना? कळतंय का? होय तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. छान. पुढचं बघा. शिक्षकांनी ऑब्लिक वर्गात प्रवेश केला. वर्गाला बघा शिक्षकांनी ऑब्लिक वर्गाला ऑब्लिक प्रवेश ऑब्लिक केला ऑब्लिक वर्गात. बघा शिक्षकांनी वर्गाला प्रवेश केला. वर्गात कोणतं येईल रे? वर्गाला. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला असं वाक्य येऊ शकतं. वर्गाला येते का? नाही. प्रवेश करणे म्हणजे आत येणे, वर्गात येणे.
म्हणून चुकीचा भाग कोणता आहे? वर्गाला. आहे का पर्याय नंबर? पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढचा बघा. तो ऑब्लिक मुलगी ऑब्लिक फारच सुंदर गाणे ऑब्लिक गातो ऑब्लिक मुलगा. कोणतं चुकीचं वाटतंय रे? बघा, तो आणि गातो हे कसे आहे? पुल्लिंग आहे, म्हणजे मुलगा इथं येणार आहे. मुलगी असते तरी तर गाते यायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे इथं मुलगी हा चुकीचा आहे. तो मुलगा फारच सुंदर गाणे गातो. म्हणजे इथं क्रियापदावरती आपल्याला उत्तर फिरवायचं आहे. जर क्रियापद गाते असतं तर इथं मुलगी आलं असतं. क्रियापद गातो आहे म्हणून इथं काय आलेलं आहे? मुलगा आलेलं आहे. मुलगी म्हणजे पर्याय नंबर किती आहे रे? 2. पर्याय नंबर 2 चुकीचा आहे. आठवा बघा. रामने ऑब्लिक झाडावरील ऑब्लिक तोडले ऑब्लिक आंबे ऑब्लिक तोडला. आता इथं एक आंबा असेल तर काय म्हणतो आपण? तोडला. अनेक आंबे असतील तर काय म्हणतो? तोडले. आता इथं आंबे कसे आहेत? अनेक आहेत. मग काय पाहिजे? तोडले. इथं तोडला हा भाग कसा येणार आहे? चुकीचा येणार आहे. रामने झाडावरील आंबे तोडले. तोडला हा भाग चुकीचा येणार आहे. पर्याय नंबर 4. तीन संपला की ठीक आहे. बघू 9वा बघा. 5 जून ऑब्लिक हा दिवस ऑब्लिक शिक्षक दिन ऑब्लिक पर्यावरण दिन ऑब्लिक म्हणून ऑब्लिक साजरा करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजेत. 5 जूनला काय असतं? शिक्षक दिन कधी असतो आणि पर्यावरण दिन कधी असतो? शिक्षक दिन कधी असतो? शिक्षक दिन कधी असतो? हे तुमचं पाठांतर. हे तुमचं पाठांतर. दिलेत का नाही दिन विशेष लिहून? पाठ कोण करायचं मग? माझी मम्मी. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. कधी असतो? 5 सप्टेंबरला. 5 जूनला काय असतो? पर्यावरण दिन असतो, है की नाही? म्हणजे 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. मग चुकीचा भाग कोणता आहे? शिक्षक दिन. कारण शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबरला. पर्याय नंबर किती आहे? 3. तुमचं पाठांतर अजिबात नाही बघा. आणि पाठांतराशिवाय तुम्ही स्पर्धा परीक्षा विसरा. तुम्हाला पटपट बघितलं ना, कुठलाही प्रश्न कुठल्याही ह्याच्यात येऊ शकतो. 10वा बघा. भारतीय नागरिकांना ऑब्लिक कायद्यात सर्वांना ऑब्लिक वेगवेगळे ऑब्लिक समान ऑब्लिक अधिकार ऑब्लिक देण्यात आले आहे. आता बघा, भारतीय नागरिक
कायद्यात सर्वांना वेगवेगळे समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यातला कुठला चुकीचा वाटतोय? आपला जो भारताचा कायदा आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व नागरिकांना समान अधिकार आहे, बरोबर की नाही? आता तुम्ही सगळी मुलं आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना समान कायदा आहे का नाही? कोणाचाही काही चुकू द्या, सर्वांना शिक्षा समान होते, आहे की नाही? म्हणजे हा भारतातील कायदा आहे, त्यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा समान कायदा सर्वांसाठी आहे. म्हणजे चुकीचा भाग कोणता आहे? वेगवेगळे. हा काय आहे? चुकीचा भाग आहे. पर्याय नंबर 3. पुढचा बघा. भाद्रपद महिन्यात चौथ्या दिवशी गणेश ऑब्लिक आगमन ऑब्लिक विसर्जन असते. काय असते? गणपतीचं नव्हे. आता बघा, तुम्हाला हे आधी माहित पाहिजे की गणेश चतुर्थी कधी असते? तर जो भाद्रपद महिना आहे. गणेश चतुर्थी म्हणजे काय? तर ज्या दिवशी गणपती येतात, गणपतीचं आगमन होतं, आहे नाही? त्याला म्हणायचं गणेश चतुर्थी. आणि अनंत चतुर्थीला काय होतं? विसर्जन होतं. मग ज्यावेळेस भाद्रपद महिना सुरू होतो, मराठी भाद्रपद महिना, त्या दिवशी चतुर्थी म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी या चौथ्या दिवशी गणपती येतात, म्हणजे आगमन होतं. मग इथं ते सांगितलंय, भाद्रपद महिन्यात चौथ्या दिवशी गणेश आगमन विसर्जन होते. काय होते मग? आगमन येतात आणि विसर्जन 11व्या दिवशी होतो, अनंत चतुर्थीला, आहे की नाही? म्हणजे हे एवढं विचार करावा लागेल तुम्हाला. म्हणजे विसर्जन हा भाग कसा आहे? चुकीचा आहे. पर्याय नंबर 3. पुढचा बघा. विद्यार्थ्यांनी ऑब्लिक शिक्षकांच्या ऑब्लिक सूचनेचे ऑब्लिक पालन आदर ऑब्लिक करावे. आता बघा, वाक्य आहे, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सूचनेचे पालन आदर करावे. काय आदर? आदर चुकीचा आहे, बरोबर. आता सूचनेचे काय करतात रे? पालन करतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सूचनेचे पालन करावे. आदर करावा का? आदर पण करावा, पण ह्या वाक्यामध्ये आदर हा शब्द चुकीचा आहे की नाही? विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सूचनेचे पालन करावे. आदर हा भाग कसा आहे? चुकीचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्वोत्कृष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे हा घटक समजला का? फक्त काय करायचंय? वाक्याचा अर्थ लावायचा, वाक्यामधले लिंग, वचन, क्रियापद, प्रत्यय, काळ यानुसार फक्त वाक्य अर्थपूर्ण लावायचं आणि त्यातला चुकीचा भाग फक्त ओळखायचा आणि तो पर्यायातून निवडायचा. समजलाय घटक? काय अवघड नाही, आहे की नाही? ठीक आहे, धन्यवाद.